यांचं खडतर जीवन इंदिरा संतांनी आपल्या कवितेमधून मांडलं. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता काव्यरसिकांनी उचलून ठेवली. मृण्मयी ही इंदिरा संतांची सर्वाधिक प्रसिद्ध कविता. नंतर त्यांच्या निवडक कविता एकत्र करून मृण्मयी हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. तर मृण्मयी अशी आहे, रक्तास मातीची ओढ आहे आणि मनास मातीचे ताजेपण. आपलं अस्तित्वच मुळी मातीतून वर आलंय. माती सर्व ऋतुचक्र झेलीत असते आणि त्या ऋतूत स्वतःचा एक आविष्कार घडवत असते. वर्षा ऋतूत स्नान समाधीत मग्न होते. शरद ऋतूत दवानी भिजलेल्या प्राजक्तासारखी निथळत राहते. वसंत ऋतूत सर्वत्र फुललेली फुले ती अंगावर परिधान करते. ग्रीष्मात आपला कचभार उधळून घेते. विजेचा केवडा वेडीवर तिरकस माळते. प्रत्येक ऋतूमध्ये अनुकूल अशी क्रीडा ही मृण्मयी करत असते. मृण्मयी अर्थातच ती म्हणजे एखाद्या रमणीने मनसोक्त स्नान करावे, मग आपले शरीर निथळत स्वतःच्या शरीराचे हलके फुलकेपणा अनुभवावे. हळुवार मग टिपावे. उंची वस्त्र ल्यावी. न्हावून मोकळा सोडलेला आपला केशसंभार नाजूकपणे उधवावा. सुरेख वेणी घालून त्यावर केवडा माळावा. अशी साज शृंगाराची क्रीडा मालिका या गाण्यामध्ये गुंतली आहे. या कवितेतला प्रियकर मात्र खूप धूसर, अस्पष्ट आहे. मुख्य केंद्रित झालीये ती म्हणजे ती रक्तामध्ये ओढ मातीची.